मी निघालेले आता बाहेर, कारण की आज आहे माझ्या जाऊचा बड्डे आणि आम्ही तिकडे चाललो आहे, म्हणजे माझ्या जुन्या घरी चाललो आहे मी, म्हणजे माझ्या सासरी चाललो आहेत आम्ही. आणि सुमू, तिचे पप्पा आणि शरू हे तिघंजणं खाली गाडीमध्ये माझी वाट बघत आहे. आणि मी सध्या वरतीच आवरावर करत होते. आणि आता रात्रीचे 7 वाजलेले आहेत आणि थोडा लेट झाला मला जायला. तर मी सगळे टी व्ही वगैरे हे बंद करून घेते आणि पटापट खिचते, कारण की ते माझी वाट बघत आहे. टी व्ही वगैरे सगळं सुरू करून देतात ते, आणि नंतर सगळं मला बंद करावं लागते. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम इथे, कमी लाईट लावलेला आहे. आणि पिल्लूचं विसरले मी एक गोष्ट अजून, लाईट. त्याला मला तिकडं खाऊ घालायचं आहे, त्याच्यामुळे मग मला तर घ्यावं लागेल ते चांदीचा चमचा. चांदीचा चमचा कुठं ठेवला आहे मी? आता मी घेतलेला आहे पिल्लूचा चांदीचा चमचा, आणि त्याचं एक पुसासाठी रुमाल थोडासा, कारण की त्याला जेवण करायचं तिथे. आणि मी तिला सांगून ठेवलं होतं की तू शरूसाठी भात टाकून ठेवजो, मी आल्यावर त्याला जेव घालेल. बाय, मग भेटे. आम्ही दोघं जण आता बसलेत बाहेर पाठीमागे बॅक साईडनं, आणि इथे याच्यावर बसलेलं आहे माझं शरू. त्याला असं बसवलं मी इथे, आणि समोर जे आहे ते दोघं जण बसलेले आहेत, सुमू आणि तिचे पप्पा. ते सगळ्यात आधी येऊन बसले, आणि मी घरी एकटीच तयारी करत होते, आणि पिल्लू पण खाली होता. आणि यांची तयारी माझ्या अगोदर होते, नेहमी मलाच टाईम होते, कारण की पिल्लूला कोणी सांभाळत नाही वेळेवर, त्याच्यामुळे. थांब पिल्लू, थांब 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 थांब. चल चला. बघे बघे बघ, त्याला झोप आलेली. आता तिकडे गेल्यावर मी भाताचं पाणी त्याला खाऊ घालेल, आणि नंतर तिकडे झोका करायला लावेल सासूबाईला माझ्या, आणि मग त्याला झोपू घालेल. नंतर आम्ही बड्डे सेलिब्रेट करू, आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते सेलिब्रेशन. अरे दीदी तर अशी इकडून जात, तुझं होते नाही असं करणं, तयारी तर कर. इथे सुमू आणि स्वरा ह्या दोघे जणी जे, तर ते टेबल जो आहे तो जिथे केक ठेवायचा टेबल जो होता ते सजवत होते, आणि आधी त्यांनी व्यवस्थित नव्हता सजवला तो. नंतर मग मी त्यांना सांगितलं की असं नाही, असं लावा म्हणून. आणि ते दीक्षाची आई आलेली होती, आणि भाऊजे पण आलेली होती, आणि त्याच्या भाऊजीची आई त्या पण इथे आलेल्या होत्या, आणि पोरींचं चालू होतं मग इथे डेकोरेशन करणं. आणि इथे मग आमची सगळी तयारी जी आहे ती झालेली होती, आणि सगळ्यात आधी मी तिला वळत होते, आणि तिचे भावाचे दोन्ही मुलं जे आहे ते बसलेले होते. इथे तुम्ही बघू शकता स्वराच्या बाजूला अजिंक्य आता बसलेला होता, आणि अजिंक्यचा छोटा भाऊ जो आहे तो त्याच्या आजीजवळ खाली इथं बसलेला होता. आणि मग इथे मी सगळ्यांना कुंकू लावलं, आणि तिला वळून घ्यायचं होतं. आणि केक पण छान आणलेला होता, तिनेच आणला केक. मी नेणार होते केक, पण ऑलरेडी तिने आणलेलाच होता. इथं घरी आम्ही जेव्हा पोचलो 7:15 तेव्हा दीक्षा जे ते माझ्या नंदेला घेऊन हॉस्पिटलला गेलेली होती, कारण की त्यांची तब्येत थोडी ठीक नव्हती. आणि मग जेव्हा ते आली तर म्हटलं कडा थोडा टाईम आहे, तर मग चला आपण हिला गिफ्ट घेऊन येऊ. मग नंतर आम्ही गिफ्ट घ्यायला गेलो, आणि तुम्ही इथं बघू शकता तिचे भावजे जे आहे पूनम, ही नंतर तिला ओवाळत होती, आणि लेकरं जे आहे सगळे बसलेले होते. आणि छोटा बाळा जो आहे अजिंक्यचा जो छोटा भाऊ आहे तो पण मस्त छान इथं फुगे जे फुगवलेले होते पोरींना, तर ते खेळत होता तो छान. आणि मग नंतर मग तिच्या आईने नंतर तिला वाळून घेतलं, आणि चाकू जे तो राहिलेला होता केक कट करायसाठी तो बॉक्समध्ये सुद्धा ठेवलेला.
आणि नंतर मग तो आणला आणि इथे आता सगळ्यांचं ओवाळणं जे आहे ते झालेलं होतं. त्याच्यानंतर मग जे तिच्या भाऊजीची जी आई आहे त्यांनी नंतर ओवाळलं त्यांना. आणि शूटिंग जी आहे ती यांनी केलेली होती, त्याच्यामुळे थोडंसं मधात थोडंसं ब्लर येत होतं, थोडंसं व्यवस्थित आलं. पण तरी त्यांनी केली छान शूटिंग. आणि जास्त मला काही शूट करता आलं नाही कारण की बाळ पण त्रास देत होतं जरा. त्याच्यामुळे मग जमेल तेवढंच मी शूट केलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो थोडासा लहान आलेला आहे. आणि इथे नंतर मग माझ्या सासूबाईंनी जे आहेत त्यांनी नंतर तिला वळून घेतलं होतं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Diksha. Happy birthday to you. आणि इथे नंतर मग तिने स्वराला आणि सुम्मूला नंतर अजिंक्यला जे आहे ते केक खाऊ घातला. त्याच्यानंतर मग आम्ही पण केक खाऊ घातला तिला. आणि यावेळेस जे आहे ते माझे दीर जे आहेत ते नव्हते बड्डेला इथे. आणि स्वराचा पण बड्डे आहे आता या महिन्यामध्ये, तर तेव्हा पण ते इथं नसणार आहे कारण की इलेक्शनच्या ड्युट्या पण लागणार आहे यावर्षी. नाही तर ते दोघीपैकी एकाच्या तरी बड्डेला ते असतातच समजा इथे. आणि आता ते डायरेक्ट येणार आहे मे महिन्यामध्ये. पण फोर्समध्ये असल्यामुळं कसं होतं की बड्डेच्या दिवशी म्हणजे सुट्टी भेटेलच असं काही नसते. त्यांच्या सुट्ट्यावरच काही गोष्टी डिपेंड असतात. तर त्याच्यामुळे ते काही यावेळेस तिच्या बड्डेला नव्हते हजर. आणि मग नंतर आम्ही जे आहे ते नंतर तिला केक वगैरे खाऊ घातला. आणि माझ्या दिराचा फोन आधी आला होता मला की वहिनी तुम्ही जा म्हणून घरी. तर म्हटलं ठीक आहे जातो आम्ही. म्हणून यायला जे आहे ते म्हणजे ऑफिसमधून हे आल्यानंतर आम्ही आलो म्हणून थोडा लेट झाला आम्हाला येईपर्यंत. जर सुट्टीचा दिवस असला असता तर मग आम्ही आधीच आलो असतो. आणि तिला म्हटलं होतं आम्ही की सुट्टीच्या दिवशी येऊ, शनिवारी किंवा रविवारी येऊ. पण मग ती बोलली नाही ताई तुम्ही आत्ताच येऊन जा. तर मग सुम्मूने जे ते तिच्या काकूला गिफ्ट दिलं होतं. आणि नंतर मग ह्या ज्या माझ्या नणंदबाई आहे त्यांनी मग नंतर केकचं आहे तर ते आतमध्ये नंतर घेऊन गेल्या त्या. आणि थोडासा केक मग त्यांनी त्या दीक्षाला पण खाऊ घातला होता. आणि यांचीच तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळं मग ही त्यांना घेऊन गेलेली होती आणि इंजेक्शन वगैरे मग जे काय ते देऊन आणलं. आणि त्याच्यानंतर मग मी याला थोडंसं भाताचं पाणी जे आहे ते थोडंसं दिलं. त्याच्यानंतर मग माझ्या सासूबाईंनी जे आहे ते त्याला भाताचं पाणी त्या इथे पाजत बसलेला होता. इथे स्वरानं पण तिच्या मम्मीला गिफ्ट दिलं होतं. आणि शरूचं पण जेवण झालेलं होतं. त्याला झोका बांधला होता पण तो झोक्यात काही झोपला नाही. आणि शेवटी मग मला त्याला मांडीवर घ्यावं लागलं होतं. आणि मांडीवर घेऊनच मग नंतर मला जेवण करावं लागलं. आणि जेवणाचा जो व्हिडिओ वगैरे जो आहे तो काही मी शूट केला नाही कारण की तो त्रास देत होता. आणि आजचा जो व्हिडिओ होता हा इथपर्यंतच होता.